नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे दृष्ट हेतू. बरं का मुलांनो, एका जंगलात की नाही एक गणेश नावाचा हत्ती राहत असतो बरं का. आणि तो खूप प्रेमळ असतो. सगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना तो मदत करतो बरं का. ससा जर असला तर सशाला पण कधी कधी पाठीवर उचलून फिरून आणतो. आणि कोणाला बरं नसलं ना तर तो त्यांची विचारपूस करतो, त्यांना पाणी नेऊन देतो, त्यांना औषध पाणी आणतो. खूप सगळ्यांचा आवडता तो गणेश असतो बरं का. पण त्यामुळं ना सगळे प्राणी पक्षी ना त्याच्याच नावाचा उदो उदो करतात. गणेश दादा, गणेश दादा, गणेश दादा त्याला म्हणतात बरं का. पण एक दिवस त्या जंगलामध्ये की नाही एक दृष्टकेतू नावाचा कोल्हा येतो बरं का. आणि कोल्हा बघतो की अरे, हा तर गले लठ्ठ हत्ती आहे आणि ह्याचं काय कौतुक करतात म्हणे. ह्याचं जर कौतुक केलं तर एक दिवस हाच राजा होऊन बसायचा जंगलचा. नाही नाही, ह्याला तर नाही, आता सगळ्यांच्या मनातनं ह्याला उतरवलंच पाहिजे. आणि आपण की नाही त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही पाहिजे असं करायची काहीतरी गंमत बरं का. पण ते विचार करतात. मग तो की नाही 4-5 कोल्ह्यांना जमा करतो बरं का. आणि सगळ्यांना सांगतो की म्हणतो की हा की नाही फार म्हणजे राजा व्हायचा प्रयत्न करतोय, हा सगळ्यांच्या उपयोगी पडतो, हा खोटं नाटक करतो. आणि सगळ्या प्राण्यांना पण ते तसं सांगायचा प्रयत्न करतात. पण काय होतं, कोणीच त्याचं ऐकत नाही. कारण गणेश इतका चांगला असतो ना, तो सगळ्या प्राण्यांना मदत करत असतो. त्यामुळे कोल्ह्याचं कोणी ऐकतच नाही. मग कोल्हा काय करतो, ते 4-5 कोल्हे आलेले असतात ना, त्यांना सांगतो की आपण की नाही त्याची फजितीच करायची, त्याला आपण घेऊन जायचं. आणि तो सगळं गपचूप गपचूप त्या कोल्ह्यांना सगळं सांगतं बरं का. मग दुसऱ्या दिवशी येतात बरं का. आणि त्या गणेशला म्हणतात, गणेश दादा, गणेश दादा, जंगलाच्या पलीकडे काही डोंगर आहे, तिथे आग लागलेली आहे आणि त्या आगीत बरेच प्राणी होरपळायला लागलेले आहेत, तर तू चल ना लवकर मदतीला. मग गणेशला खरंच वाटतं. मग गणेश काय करतो, चला चला म्हणतो, आपण त्यांना मदत करूया, विझवूया त्यांना. तिथे पाणी वगैरे आहे का, आपण त्यांना सोडून ती विझून टाकू जंगलातली आग. तर म्हणतं आहे आहे सगळं, चल. मग त्याला नेतात बरं का. नेतात. आणि मग एक सरोवर असतं, त्या सरोवरावर दिसायला वरती पाणी असतं, पण आतमध्ये सगळा चिखल असतो. कोल्हे कशा असतात, हलके असतात की नाही, ते टुट पळत जातात त्या पलीकडे. पण हत्ती कसा असतो, दंड्याला असं घट्ट जड असतो की नाही. मग तो जायला लागतो, तो सरोवरातनं जायला लागतो. तो सरोवरात त्याच्या चिखलामध्ये पाय बुडतात आणि तो अडकूनच बसतो. आणि मग कोल्हे म्हणतात, आम्ही तुझ्याबरोबर खोटंच बोललो, तुला सगळेजण दादा दादा म्हणतात ना, जंगलचा राजा व्हायचा प्रयत्न करतो का, तुला इथं अडकून ठेवण्यासाठीच तुला आणलं, काही जंगलात आग वगैरे लागलेली नाहीये. बरं झालं तू आता बस अडकूनच म्हणे, आता आता तुला कोणीच विचारायला येणार नाही. आणि ते निघून जातात. पण तिथे एका झाडावर की नाही गरुड पक्षी असतो बरं का. गरुड पक्षी ऐकतो की आपल्या गणेश दादाला ह्यांनी असं अडकवलं काय, असा दृष्ट हेतू होता काय त्यांचा. म्हणून ते काय करतात, तो काय करतो, गरुड सगळ्या प्राण्यांना बोलवतो, सगळ्या पक्ष्यांना बोलवतो. मग सगळे एकजुटीने येतात बरं का. आणि मग कोणी काय करतो, दोऱ्या आणतो, कोणी झाडाचे ते फांदे असताना ते आणतो सगळे. आणि सगळे प्रयत्न करून की नाही गणेश दादाला चिखलाच्या बाहेर काढतात. मग गणेश दादा सगळ्यांचे आभार मानतो आणि म्हणतो, तुम्ही होतात म्हणून म्हणे मी वाचलो. मग तो सगळे प्राणी म्हणतात, गणेश दादा तू तर आमच्यावर किती प्रेम करतो, तू आम्हाला किती जीव लावतो, सगळ्या प्राण्यांना तू मदत करतो आणि आम्ही एक दिवस तुला मदत केली म्हणून काय झालं. मग ही गोष्ट की नाही सिंहराजाला कळते बरं का. मग सिंहराजाला पण गणेश आवडत असतो, कारण सिंहराजाला पण बऱ्याच जण वेळा मदत केलेली असती गणेशाने. मग त्याला खूप राग येतो आणि मग तो कोल्ह्यांना सगळ्या बोलवतो आणि जंगलामधनं हाकलून देतो. अशा दृष्ट विचाराची माणसं माझ्या जंगलात नकोय म्हणून कोल्ह्यांना हाकलून देतो. म्हणून मुलांनो, कधीही दृष्ट विचार करायचा नाही. चांगल्या माणसाशी नेहमी चांगलंच वागायचं आणि सगळ्यांना आपण मदत करायची, म्हणजे सगळेजण आपल्याला मदत करत ऐनवेळी बरं का. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे सगळ्यांना गोष्ट ऐकायला मिळेल.